नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सणासुदीचे दिवस म्हणजे केवळ उत्साह आणि जल्लोष नाही, तर ते आपल्या मुळांशी, आपल्या परंपरेशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचे क्षण असतात. गणेशोत्सवाच्या याच मंगलमय पर्वात एक दिवस असा येतो जो आपल्याला निसर्गाच्या कुशीत आणि ऋषींच्या स्मरणात घेऊन जातो. तो दिवस म्हणजे ऋषीपंचमी. आणि या दिवशी कृतज्ञतेच्या भावनेतून साकार होतो एक दिव्य नैवेद्य. ही आहे ऋषीपंचमीची सात्विक भाजी, रंगांनी आणि चवीने परिपूर्ण. जणू काही निसर्गाने स्वतःचं आपलं सत्व या ताटात उतरवलेलं आहे. ही केवळ एक भाजी नाही, तर परंपरेची चव आहे. या नैवेद्यासाठी निवडल्या जातात त्या भाज्या ज्यांना जमिनीतून वर येण्यासाठी कोणत्याही प्राण्याचे कष्ट लागलेले नाहीत. जमिनीखाली वाढणारी कंदमुळे, वेलीवर लगडलेल्या भाज्या, निसर्गाचं शुद्ध आणि सत्वशील रूपच आपण एकत्र आणतो. या भाजीत मातीचा सुगंध आहे, निसर्गाचं प्रेम आहे. म्हणूनच हिला शिजवताना मसाल्यांची गरज नसते. असते ती फक्त भाज्यांची नैसर्गिक सत्वशील चव. ही भाजी शिजवणं म्हणजे एक प्रकारचं ध्यान आहे, जिथे तुमचा प्रत्येक क्षण त्या परंपरेशी जोडलेला असतो, जी हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. आणि जेव्हा या सगळ्या भाज्या एकत्र शिजून एकरूप होतात ना, तेव्हा भांड्यातून दरवळणारा सुगंध घरात एक पवित्र वातावरण निर्माण करतो. श्रद्धेने आणि प्रेमाने केलेली ही पाककृती आता पूर्ण झालेली आहे, नैवेद्यासाठी सज्ज झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते. प्रत्येक घास आपल्याला निसर्गाचे आभार मानायला लावेल. आता ही तयार झालेली भाजी जेव्हा नैवेद्य म्हणून बाप्पा पुढे ठेवली जाते ना, तेव्हा ती केवळ एक भाजी राहत नाही, तो प्रसाद बनतो. हा प्रसाद ग्रहण करताना आपल्याला केवळ चव नाही, तर एक समाधान मिळतं. निसर्गाशी, आपल्या पूर्वजांशी आणि त्या परमतत्वाशी जोडलं गेल्याचं समाधान. ही फक्त एक रेसिपी नाही, तर आपल्या संस्कृतीने दिलेली एक सुंदर शिकवण आहे. चला या उत्सवात ही परंपरा जपूया. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.